नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पीक विम्या संदर्भातल्या महत्त्वाच्या अशा अपडेटमध्ये। तर सरासरी 2023 आणि 24 या सालामध्ये झालेली अतिवृष्टी किंवा त्या अगोदर झालेला पावसाचा खंड यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता जो काही पीक विमा वाटप चालू झालेला आहे यामध्ये बहुतेक जिल्हे पात्र झालेले आहे किंवा काही जिल्हे केवायसी अभावी अपात्र सुद्धा केले गेलेले आहे। तर त्यामध्ये केवायसी करून सुद्धा काही शेतकरी अपात्र धरलेले आहे। परंतु हे काही जे 10 जिल्हे आहेत तर या 10 जिल्ह्यांमध्ये वाढीव दराने जो काही पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे, म्हणजेच अतिवृष्टी नुकसान जी भरपाई जी आहे ती आता यांना वाढीव दराने देण्यात येणार आहे। तर त्यामध्ये किती जिल्हे पात्र झालेले आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि हेक्टरी किती मिळणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये निघू शकतो किंवा तुमचा जो काही जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये तुमचे किती सरासरी पीक विमा मंजूर झालेला आहे किंवा किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मिळणार आहे आणि कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला फक्त 5 मिनिटांमध्ये मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 10 जिल्ह्यातील वाढीव दराची जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे तर राज्यातील 2023 आणि 24 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे जे काही बाधित झालेले शेतकऱ्यांना आता मदतीचं वितरण करण्यासाठी आज एक GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि या GRच्या पार्श्वभूमीवरती आता जे काही 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचं वितरण केलं जाणार आहे तर त्यामध्ये ही जी काही मदत आहे तर ती आता 2 हेक्टर पासून 3 हेक्टर पर्यंत दिली जाणार आहे। तर यामध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या देखील वितरित केल्या जाणार आहेत। तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर। तर नागपूर अमरावती या विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून आज एक GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। तर त्यामध्ये GRच्या माध्यमातून 3 विभागातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी 61,71,91,000 रुपयाचं जे काही वितरण आहे त्याची मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता या नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील बाधित झालेल्या 22 शेतकऱ्यांना 1,00,000 रुपयाचं वितरण देखील केलं जाणार आहे। त्यानंतर धुळे जिल्हा असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 967 शेतकऱ्यांसाठी 1,04,43,000 रुपये इतकंच काही जो निधी आहे तो त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। त्यानंतर जळगाव जिल्हा असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र झालेल्या 1,799 जे काही शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा 8,51,81,000 रुपयाची मदत वितरित केली जाणार आहे। आणि त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा असेल तर अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 92 शेतकऱ्यांना 2,60,000 रुपयाचं जे काही वितरण आहे ते केलं जाणार आहे। त्यानंतर तेथील जे शेतकरीची संख्या जी आहे तर ती शेतकऱ्यांना सुद्धा आता एकंदरीतपणे नाशिक विभागातील 8,880 शेतकऱ्यांसाठी 9,60,23,000 रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे। त्यानंतर नागपूर विभागातील जे काही जिल्हे आहे ते नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये 5,829 शेतकऱ्यांसाठी 4,72,61,000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी देण्यात येणार आहे। तर त्यामध्ये 4,69,000 रुपये असे एकूण 4,72,40,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र झालेल्या 10,843 शेतकऱ्यांसाठी 8,37,44,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती त्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे। त्यानंतर नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यातील 2,046 शेतकऱ्यांसाठी 51,83,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती दिली जाणार आहे। आणि एकंदरीतपणे आपण जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो, नागपूरमध्ये नागपूर, चंद्रपूर व गोंदिया या तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 13,67,37,000 इतका जो काही नुकसान भरपाई आहे तर ती मंजूर करण्यात आलेली आहे। आणि त्यातच 8,618 जे काही शेतकरी आहे ते नुकसान भरपाई साठी पात्र करण्यात आलेले आहे। तर यामध्ये त्यानंतर अमरावती विभाग असेल तर अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील एकूण 29,147 जे काही
47 शेतकऱ्यांना 24,18,27,000 नुकसान भरपाई दिली जाणार आहे। तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 60 शेतकऱ्यांसाठी 3,65,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीतपणे अमरावती विभागातील 29,207 शेतकऱ्यांसाठी 24,21,92,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे। आणि याचप्रमाणे अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील पात्र झालेल्या 7,693 शेतकऱ्यांसाठी 13,83,00,000 रुपये इतका जो काही शेतजमिनीची नुकसानीसाठी 29,61,000 रुपये असे एकूण 14,23,09,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील 7,793 शेतकऱ्यांसाठी दिली जाणार आहे। तर या तीनही जिल्ह्यांमध्ये अमरावती विभागातील 37,000 शेतकऱ्यांसाठी 38,45,16,000 रुपयांची जी काही नुकसान भरपाई आहे ती वितरित केली जाणार आहे। तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून पात्र झालेल्या राज्यातील 10 जिल्ह्यातील 646,598 शेतकऱ्यांसाठी 61,71,91,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही दिली जाणार आहे। आणि तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईचे वितरण केल्यानंतर जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती जाऊन पात्र लाभार्थ्यांची यादी ही नुकसान भरपाई सह प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचे निर्देश देखील शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे। तर अशा प्रकारे हे जे काही 10 जिल्हे होते या 10 जिल्ह्यातील नुकसान भरपाईसाठी जे काही जिल्हे पात्र केलेले आहे किंवा जिल्ह्यातील शेतकरी संख्या पात्र केलेली आहे आणि या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मिळणार आहे याचा सुद्धा सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।